आता बातमी राजकीय वर्तुळातून। भाजप महाविकास आघाडीचा भांडाफोड करणार आहे। महाविकास आघाडी विरोधात भाजपची आज पत्रकार परिषद होतीये। महाविकास आघाडीचा भांडाफोड करणार असल्याचा पक्षातील सूत्रांनी दावा केलाय। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा हा खुलासा आहे। मंत्री आशिष शेलार पत्रकार परिषद घेत भांडाफोड करणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या विरोधात ही पत्रकार परिषद घेतली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, आपण पाहतो एकीकडे सत्याचा मोर्चा घेण्यात आला आणि दुसरीकडे आज महाविकास आघाडीचा भांडाफोड भाजप करणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, जर आपण बघितलं असेल तर शनिवारीच हा मोर्चा निघालेला होता। महाविकास आघाडी आणि मनसेनं हा मोर्चा काढलेला होता। मतचोरीच्या पार्श्वभूमीवरती हा मोर्चा काढलेला होता आणि याचं सर्वात मोठं लक्ष होतं ते म्हणजे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष। भारतीय जनता पक्षाने जो प्रश्न निवडणूक आयोगाला महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी विचारलेला होता त्याची उत्तर भाजपकडून येत होती आणि यालाच आक्षेप मुळात मवियाचा होता। मात्र जे मवियाने आरोप केलेले आहेत, मनसेने आरोप केलेले आहेत, राज ठाकरेंनी जे काही आरोप केलेले, राज ठाकरेंनी जर आपण बघितलं असेल तर पुराव्यांची जथ्थाच तिथे मांडलेला होता। मात्र आता याच आरोपांना मतचोरीच्याच मुद्द्यावरून भाजप त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतं आणि मतचोरी कशा पद्धतीनं झाली होती आणि नेमका काय खुलासा मवियाच्या काळामध्ये झाली होती याचाच खुलासा करणारी ही पत्रकार परिषद असू शकते, असं सुद्धा अंदाज वर्तवला जातोय। पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सुद्धा अशीच माहिती दिलेली आहे की या संदर्भामधला हा सर्वात मोठा खुलासा आणि महाराष्ट्राला निश्चित सिद्धेश, त्यामुळे एकंदरीतच या पत्रकार परिषदेत नेमकं काय होतं, काय खुलासे होत आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे भाजपकडून आज ही पत्रकार परिषद घेतली जाते। भाजप महाविकास आघाडीचा भांडाफोड करणार आहे। यावेळी मंत्री आशिष शेलार हे ही पत्रकार परिषद घेणार आहे।